अशी काय हिस्ट्री आहे एका वाटेमुळे एकाला त्याचा जीव गमवावा लागला? चला तर सांगते. सांगली जिल्ह्यातील वाटेगाव गावचा हा पारंपरिक जोगण्यांचा उत्सव. यामध्ये 12 बलुतेदार एकत्र येतात. पहिले काही दिवस गावातून दिवे लावून आणि काही पारंपरिक विधी केले जातात. दुपारी 5च्या सुमारास गावातून वाजत गाजत भव्य जोगण्यांची मिरवणूक काढतात. त्यात पारंपरिक वेशभूषा करून जोगाजोगी सामील होतात. यालाच जोगण्यांचा उत्सव म्हणतात. जोग्याच्या उजव्या हातात वाटी असते. आपले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या फकिरा कादंबरीमध्ये ह्या जोग्यांचा संपूर्ण इतिहास सांगितलेला आहे. पहिल्या काळात गावात काहीच उत्सव होत नव्हते. सगळ्या जातीचे लोक एकत्र यावे आणि त्यातून काहीतरी उत्सव व्हावा म्हणून हा धार्मिक उत्सव आणि त्यातून हा विधी अंमलात आणला गेला होता. पूर्वीच्या काळातील जोगण्यांचा हा वारसा अजरामर व्हावा म्हणून आपल्या वाटेगावच्या रानूमांग यांनी सशस्त्र पहारा देऊन आपल्या प्राणांची आहुती देऊन अमर झाले व यातूनच हा पारंपरिक विधी पडला. हातात असलेली ही काठी आपल्या वाटेगावच्या हद्दीत पडली. त्यामुळेच हा वाटेगावमध्ये आणि कासेगावमध्ये दोन्ही ठिकाणी हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तुम्हाला ही माहिती होती का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा. बाय.